मूल नगर परिषद चुनाव में बड़ी खबर। प्रभाग 1 से कांग्रेस ने प्रशांत समर्थ को उम्मीदवार घोषित किया है। स्थानीय मुद्दों पर लगातार सक्रिय और जमीन से जुड़े नेता प्रशांत समर्थ ने कहा, विकास और पारदर्शिता ही मेरी प्राथमिकता है। प्रभाग 1 में कांग्रेस की दावेदारी अब और मजबूत होती दिख रही है। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। नमस्कार, प्रशांत विलासराव समर्थ येत्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून उभा आहे आणि मला विश्वास आहे तिथली जनता मला भरघोस मताने निवडून देणार। येत्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांकरिता आल्यामुळे मला माझी मिसेस सौ एकता प्रशांत समर्थ हिला मी या नगरपालिकेमध्ये उभं ठेवून माझी जी इच्छाशक्ती होती नगराध्यक्ष म्हणून काम करायची ते मी इच्छा सोबतीला सोबती राहून मी मूलवासी जनतेची पुरेपूर मदत करेन आणि हा मला पूर्ण विश्वास आहे। मूल नगरपालिकेमध्ये कार्यरत असताना मला असं लक्षात आलं की बा आपण म्हणजे नगरसेवकाच्या पलीकडे काय करू शकतो। नगरसेवक म्हणजे नुसतं काही नगरसेवक मध्ये आलं, एक नाल्या साफ केल्या किंवा रोडचे लाईट लावले, लोकांच्या घरचा कचरा हाच काम नाहीये। तर आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षाची पदाची जी गरिमा आहे ती नगरसेवक आणि नगराध्यक्षाला कळली पाहिजे। हे मला असं कुठेतरी वाटते मी नगरपालिकेमध्ये काम करत असताना एक समजा आपल्याला जेवढं जमते आपण कोणाला रोजगार देऊ शकलो तर आपल्यालाही आनंद वाटते आणि त्यांना सुद्धा आनंद होईल। कारण कसं असते आजकाल बेरोजगारी खूप वाढून राहिलेली आहे। मी जेवढा प्रयत्न करेन तेव्हा माझ्या वार्डातीलच नाही तर माझ्या मूलमधील जनता, माझ्या मूलमधील मुले हे काम कुठेतरी कामाला लागली पाहिजे। मी फार प्रयत्न केले तर घंटा गाडीवर म्हणा, नालीवर म्हणा, ड्रायव्हर म्हणा, नगरपालिकेमध्ये मुला मुलींना रोजगार म्हणा, माझ्या परी जमेल मी MIDC मध्ये ज्या काही कंपन्या खुलल्या आहेत ते सुद्धा मी खूप साऱ्या मुलांना म्हणजे लावून देण्याचा प्रयत्न केला आणि लावून दिलेला आहे। आणि या पलीकडे माझ्याने जेवढं जमेल मी तेवढा प्रयत्न करेन आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन। आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि मी आज या मूलवासी जनतेला विश्वास देतो की आम्ही एक नाही दोघे मिळून मूलवासी जनतेची आणि मूल शहराची कशी शान वाढवता येईल, कशी सेवा करता येईल हे याचा पुरेपूर प्रयत्न करू। आणि मूलच्या जनतेवर मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला ते भरघोस मतांनी निवडून देणारच नाही तर भरघोस मतांनी निवडून देणार आणि आम्ही त्या मूल शहराची आन बान शान वाढवल्याशिवाय आणि आमचा तिथे झेंडा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही।